जय श्रीराम. श्रीमन्महा गणाधिपतये नमः. वंदन श्रीदेवा गणेशा, वंदन श्रीदेवा गणेशा, विघ्नहरेशा परमपरेशा, विघ्नहरेशा परमपरेशा, वंदन श्रीदेवा गणेशा, वंदन श्रीदेवा गणेशा. मंगलमय प्रभु मंगल ईशा, मंगलमय प्रभु मंगल ईशा. आकार चरणा विश्वंभरणा, आकार चरणा विश्वंभरणा. उकार लंबो दर्दीकरणा, उकार लंबो दर्दीकरणा. अकार मस्तक शिव शिव स्मरणा, मकार मस्तक शिव शिव स्मरणा. जय जय प्रणवेशा ईशा, जय जय प्रणवेशा ईशा. वंदन श्रीदेवा गणेशा, वंदन श्रीदेवा, वंदन श्रीदेवा, वंदन श्रीदेवा गणेशा. ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया. दीन दीन परी मनास वाटे, दीन दीन परी मनास वाटे. इच्छा तव गुण गाया कीर्तनी, इच्छा तव गुण गाया कीर्तनी. ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया. मती मंद मी काहीच नेणे, मती मंद मी काहीच नेणे. सांख्य अथवा न्याय कीर्तनी, सांख्य अथवा न्याय कीर्तनी. ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया. जनार्दन सद्गुरु ते विनवी, जनार्दन सद्गुरु ते विनवी. गुरु ते हो विनवी, गुरु ते हो विनवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जनार्दन सद्गुरु ते विनवी, निरंजनी चाराया कीर्तनी, निरंजनी चाराया कीर्तनी.
ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. कीर्तन रंगी रंगात देहा पाहो रे, कीर्तन रंगी रंगात देहा पाहो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो, स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो. काम क्रोधाधिक जाती निजधामा रे, काम क्रोधाधिक जाती निजधामा रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. सारा सारवधविता सद्गुरु राया हो, सारा सारवधविता सद्गुरु राया हो. मंगलधाम जीवन नरहरि पायो रे, मंगलधाम जीवन नरहरि पायो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. सद्रूप चिन्मय नारायण रूप जाऊ हो, सद्रूप चिन्मय नारायण रूप जाऊ हो. तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाऊ हो, तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाऊ हो. सद्रूप चिन्मय नारायण नामी नारायण, चिन्मय नारायण हो, चिन्मय 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 नारायण, चिन्मय नारायण, चिन्मय नारायण, चिन्मय नारायण हो, चिन्मय नारायण, चिन्मय नारायण रूपमणी द्याऊ हो. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मताम्. निजानंदरूपी जरी घे समाधी, जनाची निवारी पर्याधी व्याधी. शिव ब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला. चेतारं संशयकुलं वेतारं ज्ञानसाधनं, भीतारं हृदयं ग्रन्थिं
नारदं प्रणमाम्यहम् वृन्दावनासी बहुशान्तकाया चाफा फुलला बहुवेडिनिष्ठा समाधीवरी वर्षता हे गुरुला नमस्कार माझा समर्थ वेणा पदाला श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पदे त्वदीयनावधानेन कथेशे शुभा कथाः नारायण विद्यादिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी निसागम पनिसा सानिधप मगरेसा निसागम पमगम गरेसा मनुजा होई सावधान मनुजा होई सावधान नरतनु दुर्लभ लाभली दैवे नरतनु दुर्लभ लाभली दैवे तरी श्री हरि गुणगान न मनुजा होई सावधान होई सावधान मनुजा होई सावधान कथा पुराणे ऐकती श्रवणी कथा पुराणे ऐकती श्रवणी सावध ठेवी का न मनुजा होई सावधान होई सावधान मनुजा होई सावधान दास म्हणे संतांसी शरण जा दास म्हणे संतांसी शरण जा दे सोडोनी अभिमान न मनुजा होई सावधान होई सावधान न मनुजा होई सावधान होई सावधान होई सावधान गोपाल कृष्ण भगवान की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय गंगा माता की जय गो माता की जय देवर्षि नारद महाराज की जय परमहंस सद्गुरु श्री बाळकृष्ण महाराज की जय मंगल मूर्ती मोर्या आनंदी वाचा उदयोस्तु अजूबाई की जय सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज की जय परम पूज्य श्री सोनू महाराज की जय 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 रघुवीर समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजचं निरूपण सुरुवात करण्याआधी मी कौस्तुभ महाराजांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी महिन्यातून एक अशी संधी सगळ्यांना दिलेली आहे की जिथे आम्ही ऑनलाईन घरी बसून कीर्तन सेवा देऊ शकतो. महाराजांचे खरंच खूप खूप धन्यवाद की आम्ही जितक्या मैत्रिणी आहेत माझ्या त्या सर्वजण खूप छान सेवा देतात. प्रत्येकीची एक एक दिवशी सेवा असते. मला जर कोणी विचारलं समजा तुमची कीर्तन सेवा वगैरे चालू आहे का, तर मला सांगायला खूप आनंद होतो की हो बरं, कौस्तुभ स्वामींनी आम्हाला महिन्यातली एक तिथी दिलेली आहे की तुम्ही त्या तिथीला ऑनलाईन कीर्तन सेवा करा म्हणून. आणि आताच्या कॉम्प्युटरच्या किंवा युट्यूब, फेसबुक या अंतर्गत सगळ्यांपर्यंत पोहोचणार ही कीर्तन सेवा खूप आनंदाला उधाण आणते किंवा मन आनंदित करते. असं मी महाराजांना नमस्कार करते आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करते. आजची कीर्तन सेवा जी जरी अभंग वारंवार जरी होत असला तरी इथं उभं राहिल्यावर या गादीचे मालक जे आहे नारद महाराज त्यांनी जे सांगितलं तेच बोलल्या जाते इथे. पण हा सर्वात आवडता अभंग आहे, मनुजा होई सावधान. महाराज पूर्वरंगाच्या निरूपणासाठी घेतलेला हा अभंग हा रामदास स्वामींचा आहे. राष्ट्रसंत रामदास स्वामी. आत्ताच दासनवमी नुकती माघ महिन्यातली झाली. या दासनवमीमध्ये इतका आनंदी होतं मन आणि त्यात अजून ही सेवा, कीर्तन सेवा. रामदास स्वामीला उद्धव स्वामी म्हणतात की शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. महाराजांचे 3 भाग जीवनाचे जर झाले तर 12 वर्ष बालपणात गेलं, 12 वर्ष तपश्चर्येमध्ये गेलं. टाकळी इथे रामनामाचा जप केला, पुरस्चरण, गायत्रीचं पुरस्चरण केलं. हे सगळं कोणासाठी केलं? स्वतःच्या स्वार्थासाठी नाही बरं, तर पूर्ण जनतेसाठी केलेले आहे किंवा मानवांच्या कल्याणासाठी केलेलं आहे. तिथून 12 वर्ष त्यांनी भारत यात्रा, पूर्ण भारत यात्रा केली. ती कशी केली हो? पायी केली बरं का. पायी चालत गेले महाराज आणि चालत आले. अशी ही सेवा जी आहे ही महाराजांनी 12 वर्ष झाल्यावर नंतर शिवाजी महाराजांनी त्यांना जो परळीचा किल्ला दिला होता त्याचं नाव सज्जनगड बरं का. सज्जनगड इथे महाराजांनी शेवटची त्यांची काल तिथे त्यांनी घालवला. असे रामदास स्वामी काय म्हणतात ते बरं अभंगामध्ये, तर मनुजा होई सावधान, नर्तन दुर्लभ लाभली दैवे, तरी श्री हरी गुणगान, कथा पुराणे ऐकती श्रवणी, सावध ठेवी कान, मनुजा होई सावधान. दास म्हणे संतांसी शरण जा, दे सोडोनी अभिमान, मनुजा होई सावधान. महाराज आपल्याला काय सांगतात ते की हे मनुजा, तुला जे नर्तनू मिळालेली आहे किंवा जो मनुष्य देह मिळालेला आहे हा तू आत्मकल्याणासाठी कर. आत्मकल्याण म्हणजे काय बरं, तर स्वतःसाठी जे स्वार्थाने जगतात ते नाही बरं,
तर आपल्याला इतर प्राण्यांप्रमाणे देत सगळं दिलेलं आहे, पण बुद्धी दिलेली आहे, वाचा दिलेली आहे. ही कशासाठी दिलेली आहे बरं? तर नामासाठी दिलेली आहे. नाम जर घेतलं आपण, नामस्मरण जर करत राहिलो तर भगवंताला नक्कीच प्रिय होऊ की नाही आपण. म्हणून रामदास स्वामी इथे सावध व्हा म्हणून सांगतात ते. जसं त्यांनी त्यांच्या विवाहाच्या याच्यामध्ये ते सावध झाले आणि तिथून टाकळी येथे आले. आता ती पद्धत आहे का हो सावध होण्याची? तर अजून गुरफडण्याची आहे त्याच्यामध्ये. पण माणसाला, मनुष्याचा हा जन्म जो मिळालेला आहे हा सार्थकी लावावा आणि त्याचं आत्मकल्याण साधून घ्यावं असं संतांना कळकळीने वाटतं बरं का. ते आपल्याला सतत सांगत असतात की तुम्ही नामस्मरण करत राहा, भक्ती करत राहा. म्हणून रामदास स्वामींनी दासबोधामध्ये नवविधा भक्ती ही सुद्धा आपल्याला सांगितलेली आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, या प्रकारे नवविधा भक्तीपैकी एक जरी भक्ती आपण जरी केली तरी आपल्याला आत्मनिवेदन हे साधता येतं असं सांगितलेलं. असं म्हणतात कलियुगामध्ये एक साधं सरळ सोपं साधन दिलेलं आहे आपल्याला. तुकाराम महाराज तेच सांगतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. अहो तुम्ही नाम संकीर्तन करा. कसं करा बरं? तर ध्रुव बाळासारखं करा, भक्त प्रल्हादासारखं करा, वाल्मिकी सारखं करा. त्यांनी सतत नामस्मरण केलेलं आहे. आताच्या याच्यामध्ये जरी म्हणलं तरी भगवंत नामानी आणि विश्वास आणि निष्ठेनी मिळणारा आहे बरं का. त्यांना भगवंतापर्यंत नेणारा आपल्याला कोण आहे बरं? तर आपले सद्गुरू आहेत. सद्गुरू नेतात बरं का आपल्याला तिथपर्यंत. म्हणून हा नर्तनू जो मिळालेला आहे हा गुरुशिवाय तरणोपाय नाहीये याचा. म्हणून आपण गुरुकडे जावं आणि गुरुनी जे सांगितलेलं आहे आपल्याला, जे आपल्याला देताना त्यांनी थोडंसं दिलेलं असतं, हा नाम जप करा, तो नाम जप करा. तो जर केला आपण तर आपलं जीवनाचं सार्थक होतं. तुकाराम महाराज म्हणतात की नाम संकीर्तन साधन पै सोपे. हे सोपं आहे बरं का. पण कसं आहे हो सोपं? चालता बोलता वगैरे घेतलं तर तुम्ही म्हणतात की संतांना जमतं, ऋषींना जमतं, हे आम्हाला थोडीच जमणार आहे. पण आपण प्रयत्न करतो का हो? केला प्रयत्न जर केला आपण तर आपल्याला नक्की साध्य होणार आहे बरं का. काय? तर भगवंताची प्रीती आणि भक्ती हे दोन्ही पण साध्य होणार आहे. भगवंताला काय लागतं बरं? तर भक्ती लागते. श्रीकृष्णांना गोपिका ज्या आहेत ह्या का बरं प्रिया होत्या? तर त्यांनी आपलं जे तन आणि मन हे दोन्ही कृष्णाला अर्पण केलेलं होतं. यथा वृद्धा गोपिका नाम, म्हणजे ज्या गोपिका होत्या ह्या गोकुळातल्या कशा होत्या बरं? तर त्यांनी भक्ती स्वरूप भगवंताला आपलं मानलं होतं. सर्व काही भगवंत जिथे जातील तिथे नामस्मरणच करत राहायचं. त्या कधी दही घ्या, दूध घ्या वगैरे असं नव्हत्या म्हणत. तर दही, दामोदर घ्या, माधव घ्या, गोपाल घ्या असं म्हणायच्या त्या. किती गोपिकेंचं प्रेम होते बरं. म्हणून त्यांना नाम संकीर्तन साधन पै सोपे झालेले. पण आपल्याला तेवढं सोपं आहे का हो? तर नक्कीच आहे बरं का. हे गुरु, सद्गुरू आपल्याला देऊ शकतात. सद्गुरू हे गुह्यातीत जे असतात ते आपल्याला सांगत असतात. मग
सद्गुरू आपल्याला काय देतात अजून, तर सच्चित आनंद देतात, परमानंद देतात, ब्रह्मानंद देतात. अशा प्रकारे ज्या आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाहीये बरं का, अशा या आनंद आपल्याला आपले सद्गुरू देत असतात. पण तरीही जन्मजन्मांतरीचे पापे तर आहेच आहे ना, ते कुठे जाणार आहे. पण त्यांना न ढकलता न हे करता प्रारब्ध भोग जे आहे ते तर भोगायचंच आहे सगळ्यांना. ते देवादिकांना पण चुकलेलं नाहीये. पण वासना ही जी आहे, वासना कुठं वळवली पाहिजे, वासनेमुळेच आपल्याला जन्माला यावं लागतं असं सांगितलेलं आहे. जन्म 84 लक्ष योनी आपण जेव्हा फिरून येतो तेव्हा आपल्याला हाच जन्म मिळणार आहे का हो? सांगा बरं. अगदी शुअरतेने सांगा शुद्ध मराठीमध्ये की नाही, मला पुढचा जन्म हा मनुष्याचाच मिळणार आहे. तो केव्हा, तर तुम्ही नामस्मरण करताल. आणि आताच्या याच्यात जर आपण वासना जर आहे आपली, ती जर कुठे वळवायची आहे आपल्याला, ती तर भगवंताकडे वळवायची आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. काय सुंदर आहे बरं. विषय तो त्यांचा झाला नारायण. आपण जर मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव जर आपण ठेवलं, भगवंताच्या नावाने जर ठेवलं, वृंदावनामध्ये असे अनेक भक्त होऊन गेलेले की ते नामसाधनेने तरुण गेलेले आहेत बरं का. त्यामधले एक गुलाब खा म्हणून होते. त्यांनी नामस्मरणाने कसं राधेला आपलंसं केलं. म्हणजे असं म्हणतात, कृष्णाला जर तुम्हाला जर पाहिजे असं तर राधेचं नाव घ्यावं लागतं, आणि राधेला जर घ्यायचं असलं तर कृष्णाचं नाव घ्यायचं. मग आपल्याला कृष्णच लागतो म्हणून राधाच नाव घ्यावं लागतं. प्रेमानंदजी महाराज आजकाल जे आहेत संत मंडळी, ते खूप सुंदर समजावून सांगतात की तुम्हाला जे मिळालेलं आहे, हे नर्तनू मिळालेलं आहे, तर तुम्ही असं वाया घालू नका. त्यांना कुणी विचारलं किंवा हातावर नामजप केला तर चालतो का, ते तेवढ्यालाही सांगतात की फक्त तुम्ही करा, काउंटरनी करा, माल जपानी करा, पण करत राहा असं सांगितलेलं आहे त्यांनी. हा, तर वृंदावनमध्ये एक गुलाब का म्हणून होते. भगवंत कधीही जात वगैरे बघत नाही बरं का, हा कोणत्या जातीचा आहे काय, त्याला फक्त भावना लागती, भाव लागतो की हा आपल्याला कशा प्रकारे आपल्यामध्ये येऊन जाईल, चरणाशी येऊन जाईल. तर तिथे त्याची मुलगी त्याला झाली नंतर, त्या गुलाब खाला, तर त्यांनी तिचं नाव राधा ठेवलं. ती राधा जन्माला आली आणि तिची आई गेली ती, पण मग तीच वडिलांजवळ राहिली. सारखं राधा 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 राधाच त्यांनी चालू ठेवलं बोलणं वगैरे. ती आता वयात आली, तिला पाठवायची, तिची पाठवणूक करायची, तरी हे काही तयार होईना. कारण की ती गेल्यावर माझा सहारा कोण आहे. तर असं म्हणून त्यांनी विवाह थांबवायचं ठरवलं. पण गावातले जे लोक होते त्यांनी काही ऐकलं नाही. त्या मुलीचा विवाह करून तिला पाठवून दिलं. आता एकदा सासरी गेलेली मुलगी परत वापस केव्हा येणार, हे तेव्हाचा काळ होता. पण सारखं राधा राधा चालू ठेवलं त्यांनी. एक दिवस करता करता अनेक दिवस झाले. अन्न पाणी सोडून दिलं त्यांनी, पण नामस्मरण सोडलं नाही बरं का. सारखं राधा राधाच चालू ठेवलं. शेवटी इतके दिवस झाल्यावर अन्न नाही, पोटात काही नाही. त्याच्यामुळे ती राधा जी आहे ना, कृष्णाची राधा बरं का, तिला त्यांची कीव आली की नाही व आता याचं काय होणार आहे म्हणून. आणि त्यांच्या मुलीचं रूप घेऊन राधाच तिथे आली. बरेच दिवस राहिली तिथे आणि
तिनेच करून खाऊ घालायचं. सगळं असं चालता चालता एक दिवस तिने रास याच्यामध्ये घेतलं त्या गुलाब खानना. असं करता करता खूप दिवस झाले ते दिसलेच नाही. त्यांची मुलगी आली तिथे, राधा नावाची. ती म्हणलेली माझे बाबा कुठे गेले, तिथं 5-6 महिने झाले दिसलेच नाही. मग त्यांनी तिथल्या पुजाऱ्याला दृष्टांत देऊन सांगितला की मी आहे इथेच, पण निकुंजवनामध्ये आहे. निकुंजवन हे जे नामस्मरण करतात त्यांनाच हे निकुंजवन दिसतं, असं इंद्रजी महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून नामस्मरणाला खूप महत्व आहे बर का. तसंच आशायाम परमं दुःखम निराशा परमं सुखम. आशा कोणची पाहिजे हो? ती भगवंताची पाहिजे बर का. म्हणजे भगवंत मिळणार म्हणजे मिळणारच आपल्याला. तिथे तो आपल्याला दुःख देत नाही. किंवा संतांची, या संतांचं दर्शन व्हावं, त्या संतांचं दर्शन व्हावं ही आशा ठेवावी की नाही व त्यांचं दर्शन व्हावं आपल्याला. गजानन महाराजांचं किंवा शिर्डीचे साईबाबा यांचं दर्शन व्हावं अशी आशा ठेवायची. ते कधी आपल्याला दुःखी करत नाही. संसारामध्ये आशा ठेवली की दुःख मिळतं, पण निराशा जर असली ना तर मात्र सुख मिळतं. महाराज आपले नेहमी एक उदाहरण सांगतात की एक पेशंट आला डॉक्टरकडे आणि तो म्हणजे जायचा याच्यामध्येच होता. त्यांनी एक लॉटरीचं तिकीट दिलं, डॉक्टरांजवळ दिलं, किंवा आता तुम्ही हे घेऊन घ्या आणि लागलं तर सांगा मला, म्हणजे लॉटरीचं तिकीट लागलं तर. बरं म्हणे, तू किती देशील मला म्हणे. तर मी याच्यातले अर्धे देईल म्हणले. आता ते डॉक्टरांनी बघितलं तर ते कितीच होतं, 1 कोटी 2 कोटी. आपल्याला म्हणायला काय लागतंय, आपण जितकं म्हणलं तितक्या कोटीचं हे म्हणू. आणि त्या लॉटरीच्या तिकिटाला नंबर लागला तिथे. शेवटी त्या डॉक्टरला कळलं की आपल्याला एवढे पैसे मिळणार आहे, त्याचाच तिथे हार्ट अटॅक आला आणि तोच गेला. म्हणून अशी आशा ठेवू नये. महाराज आपल्याला काय सांगतात ते, तरी श्री हरी गुणगान. तू भगवंताचं गुणगान कर बरं का, म्हणजे तुला भगवंत मिळेल आणि हा नर्तनू जो मिळालेला आहे तुला याचं सार्थक होईल. पण कसं पाहिजे बरं मग? गुणगान जरी श्रवण जरी भक्ती जरी करायची म्हणली तरी ती कशा करायची? तर कथा पुराणे ऐकती श्रवणी. कथेला जा, पुराण ऐका, आणि ती कशी ऐका? तर मन देऊन किंवा सावध ठेवी कान. एक आजीबाई होत्या, त्या भागवताला गेल्या तिथे. आता छोटे पोरं असतात नातू वगैरे, त्यांना आवड असती की घरी आल्यावर आजीला विचारायचं, आजी आजी काय सांगितलं बरं भागवतामध्ये? अगं एखादा प्रसंग सांगितला असेल ना, तो तर सांग मला तू. तर त्या आजी म्हणती, नाही गड्या मी विसरले. मग केलं काय तू? तर म्हणे केल्या 1000 वाती. असं चालतं का? सावध ठेवी कान. म्हणजे तुम्ही जर सावध कान जर ठेवले तुमचे, तर हे संतवाणी जे आहे आपल्याला सांगतात आहे, हे कळाल्यावर आपण तेव्हाच नामस्मरण सुरू करू की नाही, की नाही वा राम नाम घेतल्याने हे मिळतं, कृष्ण नाव घेतल्याने. तुम्ही कोणचंही नामस्मरण करा, पण त्यांनी आपल्याला गती मिळते. कशाला? तर आपल्या जीवनाला, किंवा आपल्या वासना कमी होतात. भगवंतांनी जे दिलं आहे त्यामध्ये समाधान मानता येतं. ब्रह्मचैतन्य महाराजांकडे एक आजी गेल्या. त्या महाराज म्हणतात त्या आजीला, तुझ्या समोर जर रामराय आला तू काय मागशील म्हणे त्याला? तर पैसा, अडका, नातू, पंतू वगैरे काय मागशील म्हणे. 2च वाक्य बरं का, 3रं वाक्य नाही. त्या आजीला प्रश्न पडला की काय सांगावं म्हणून. मग त्या म्हणाल्या की महाराज आपणच सांगावं काय म्हणू म्हणून. तर मग महाराज म्हणतात,
रामरायाकडे ना समाधान मागायचं. समाधान दे तू. समाधान जर दिलं त्यांनी तर आपलं कित्येकशे प्रश्न सुटतील बर का. आताच्या याच्यामधले जेवढा पैसा येतो आपल्या घरामध्ये तो जर समाधानाने जर आपण वापरला गेला तर नक्की सांगा बरं तुम्ही किती समाधान मिळणार आहे. त्यामध्ये सगळी पूर्तता होणार आहे. आणि तुम्ही सांगा भगवंताला आपण एवढं जवळ असतो तर आपल्या इच्छा त्याला कळत नसतील का हो? अवांतर नाही बरं का की आज एवढ्या कोटीचं लॉटरीच तिकीट लागू दे की माझ्या मुलीला हेच होऊ दे, आज तुम्हाला एवढे पैसेच दे, असंच दे तसंच दे. तर तसं नाही. तर त्यांनी जे दिलेलं आहे त्यामध्ये आपण समाधानाने राहिलं पाहिजे. म्हणून त्या आजीला सांगितलं की तू समाधान माग बरं का, समाधान दे मला म्हणून. आता दास म्हणे अजून काय आहे बरं, भगवंत मिळाल्यावर आपल्याला काय काय होतं बरं. तर तसंच वेण्णा स्वामींचं पण आहे बरं का. भगवंताला तुम्ही कोणत्याही रूपामध्ये आळवा, कोणत्याही नामामध्ये आळवा, तो तुम्हाला आई स्वरूप म्हणजे कौशल्याने किंवा यशोदेनी छोट्या बाळाच्या रूपामध्ये भगवंताला मागितलेले कृष्ण राम अशा प्रकारे, किंवा बहीण भाऊ माता पिता बंधू भगिनी अशा रूपामध्ये जेव्हा तुम्ही भगवंताला आळवता ना तर तो नक्की तुम्हाला साथ देतो बरं का. पण आपल्या वेण्णा स्वामींचा कसा राम आहे. वेण्णा स्वामी काय म्हणताय, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सकल ही ऋषी मुनी भजती जयासी, सकल ही ऋषी मुनी भजती जयासी, एकची तो सुख धाम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सद्गुरु कृपया ओळखिला जो, सद्गुरु कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. हा राम कसा आहे हो, तर बंध विमोचन राम आहे. हा जन्म मृत्यूच्या फेरीतून हा काढणारा आहे. असा हा वेण्णा स्वामींचा राम, तो सद्गुरु कृपया ओळखिला जो. रामदास स्वामींनी वेण्णा स्वामींना जेव्हा ब्रह्मभोजनाच्या वेळेस सांगितलं होतं की सांगता सांगता रामदास स्वामी थांबून गेले तिथे. ती त्यांची मानसकन्या वेण्णा स्वामी होत्या. एकदा सहज बसता बसता वेण्णा स्वामींना सांगू लागले रामदास स्वामी की बरं का वेण्णा, एकदा ब्रह्मभोजन झालं हो का, कसं होतं आपण सांगावं. उत्सुकता वाढली की त्याची वेण्णा स्वामींची. वेण्णा स्वामींना रामदास स्वामी सांगायला सुरुवात केली. एक दिवस दंडकारण्यात गेल्यावर तिथे चालता 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 तिथे अचानक रामदास स्वामी थांबले तिथे आणि ते म्हणले, वेण्णा आता मला झोप येऊ लागली बरं का, मी आता झोपतो. कारण की पुढचं कथानक जे होतं पूर्ण ब्रह्मभोजनचं हे महाराजांना रामरायांचं होतं साक्षात. वेण्णा स्वामींना ते तळमळ लागली की महाराज इथे का बरं थांबले. तर मग वेण्णा स्वामींनी रामरायांना विनंती केली, रामराया आपण सांगावं पुढचं, मला फार तळमळ लागलेली आहे
की महाराज काय सांगू इच्छित होते. रामराया साक्षात तिथे प्रगट झालेले प्रभू रामचंद्र भगवान की जय ते प्रगट झाले. आणि जेव्हा रामराया आणि सीतामाईंनी रामदास स्वामींना ब्रह्मभोजन दिलेलं आहे, तर ते कथानक स्वतः रामरायांनी सांगितलं बरं का वेण्णा स्वामींना. तर अशा प्रकारे सद्गुरु कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम, बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम. रामरायांनी सर्व सांगितलं की आम्ही दोघांनी, रामरायांनी आणि जानकी मातेंनी रामदास स्वामींना जेवायला वाढलेलं आहे. तेव्हा जानकीनी प्रश्न विचारलेले आहेत की हे कोण आहेत, काय आहे. रामदास स्वामी कधी पण मुकाट्याने जेवण करत असत, मौन व्रताने जेवत असत. म्हणून रामरायांनी त्याची उत्तरं दिलेली आहेत. आणि त्रयोदश गुण युक्त असा विडा दिलेला आहे. तो कोणचा आहे बरं? तर तो म्हणजे तो खाल्ल्यावर राम जी वाणी आहे रामदासांची, ती वाणी रंगली आहे. कशाने बरं? तर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदश विड्यांनी रंगलेली आहे. अशा प्रकारे जेव्हा वेण्णा स्वामींना सर्व रामरायांनी सांगितलं की असं असं ब्रह्मभोजन झालेलं आहे बरं का, म्हणून रामराया वेण्णा स्वामींना दर्शन दिलेले. वेण्णा स्वामींना सद्गुरु कृपया ओळखिला जो. म्हणून काय सांगतात ते रामदास स्वामी आपल्याला? तर तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरणाने आणि सद्गुरु कृपा जेव्हा झाली तेव्हा तुम्हाला भगवंत जवळच आहे बरं का. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यन्ते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. तुम्ही जेव्हा नामस्मरण करत राहताल तेव्हा तुमचं जन्म संसार या बंधनामध्ये तुम्ही अडकणार नाही. आणि विमुच्यन्ते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे रामदास स्वामी आपल्याला सांगतात की काय आहे बरं अजून? तर मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्वाविषयी. तुम्ही सर्वाविषयीमध्ये जे आहे हे सावध राहावे असं रामदास स्वामींनी सांगितलं आपल्याला. मग जेव्हा कथा पुराणे ऐकती श्रवणी सावध ठेवी कान, जेव्हा सांगतात ते सावध राहा तेव्हा सावध राहावं माणसाने राजकारणामध्ये, परत हरिकथा निरूपणामध्ये. कारण की निरूपणामध्ये एखादा भाव जर प्रगट झाला आणि वैराग्य रूप जर आलं तर त्या वैराग्याने भगवंत खूप जवळ राहतो. तिसरे ते सावधपण सर्वाविषयी. आणि शेवटच्या ओळीमध्ये दास म्हणे संतांसी शरण जा, दे सोडोनी अभिमान. हा अभिमान आहे ना, तो अभिमान मानने नहीं मानने का, अभिमानने का असा हा अभिमान आहे. तर हा अभिमान दे सोडून द्यायचा सांगितलेला आहे. पण तो केव्हा सुटतो? तर आपण संतांच्या चरणाशी गेल्यावर सुटतो. हा जो आहे अभिमान हा सोडून द्यायचं सांगितलेलं आहे रामदास स्वामींनी. पण संत आधीच नरदेह दुर्लभ आहे, त्यामध्ये संत दर्शन दुर्लभ आहे त्याच्यात. आणि त्यातूनही अत्यंत दुर्लभ आहे संत समागम, म्हणजे त्यांचं निरूपण ऐकणे किंवा त्यांच्याबरोबर राहून त्यांचं कथानक ऐकणे किंवा पुराणे ऐकणे. मग संत कसे आहे तो? तर संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ,
नाना संतोषाचे मूळ ते हे संत. हे आनंदाचे मूळ आहे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या संतापाशी गेला तर मला सांगा बरं, तर तुम्ही दुःखच घेऊन जाता, ते तुम्हाला परत दुःख देता का? की नाही वा जा तू आता, हे असं होईल तसं होईल. नाही बरं. संत म्हणजे ही माऊली आहे. जसं आई मुलाला सांभाळते तसं हे संत लोक सगळ्यांना सांभाळत असतात. ते त्या मायेने जवळ घेतात, कृपा करतात त्यांच्यावर आणि मग सांगतात त्यांना की वा तुम्ही आनंदाने जा आणि आनंदाने राहा. म्हणून संत आनंदाचे स्थळ. आता स्थळ म्हणलं, आता रामदास स्वामी सज्जनगडला, शेगावला गजानन महाराज, शिर्डीला साईबाबा, या स्थळाला आपण जातो की नाही? तर तिथं गेल्यावर आपल्याला किती आनंद होतो बरं. मनाला शांती मिळते. कारण की वास्तविक रूपामध्ये संत तिथे साक्षात रूपात आहे. म्हणून आपल्याला मनाला शांती मिळते. आणि तिथे गेल्यावर आपण थोडा काळ का होत नाही, आपण आपलं संसार घर हे विसरतो. हे संतांचं कार्य आहे. आणि तिथं जावं, आपण नियमित जावं, म्हणजे आपल्या मनाला शांती निर्माण होती. संत सुखची केवळ. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात की सुख हे असं मिळणार नाहीये आणि सुख नावाचा स्टॉप कुठेही नाहीये. तुम्ही किती कसेही चालत जा, 4 व्हीलरनी जाताय, 2 व्हीलरनी का विमानाने, नको नको नको, विमान नको बरं आता. कारण की काहीच सांगता येत नाही. बसल्यावर उतरायचं की नाही काय नाही हे काही आपल्या हातात नाहीये बरं का. सुख तर दूरच राहिलेलं आहे त्याचं. म्हणून संत काय देतात की आपल्याला सुखच देतात. सुखाची घडी लोटता सुखची आहे. कशामुळे? तर नामस्मरणामुळे. असं आपल्याला रामदास स्वामी सांगतात. नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संतोष म्हणजे काय बरं? की आपल्याला कशात सुख वाटते, कशात संतोष म्हणजे काय मुळामध्ये? की आपल्याला ज्या गोष्टी तिथल्या तिथे नको आहे किंवा अजून हव्यासाच्या नाही बरं का संतोष, तर तो आपला निघून जावा, वासनेंचा निघून जावा. म्हणून नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संत आपल्याला नेहमी कसे असतात बरं? दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जनी दास पाळू. कसा आहे तो? तर दिनाचा दयाळू आहे. संत हे दयाळू असतात. मनाने ते मवाळू असतात. म्हणजे आपण संतांच्या तिथे गेल्यावर आपल्याला अनुभूती नक्की येईल बरं का. अनुभव सगळेजण घेतात. अनुभूती खूप जणांना, कमी जणांना येते. अनुभूती आणि अनुभव हे दोन्ही वेगवेगळे आहेत. अनुभव आपण सांगू शकतो, अनुभूती आपण सांगू शकत नाही. अनुभव आपण एवढं सांगू शकतो की नाही मी तिथं गेले होते, मला खूप छान वाटलं, असं वाटलं तसं वाटलं, हा झाला अनुभव. पण अनुभूती तिथं गेल्यावर तुमच्या मनात जे चालू आहे, तरंग उठतात ते आनंदाचे किंवा सुख मिळत आहे, ही अनुभूती आपण कोणालाही सांगू शकत नाही, शिवाय सद्गुरू हे जाणतात बरं का सगळं. म्हणून आपण त्यांच्याशी संवाद रूपी किंवा मौन रूपी जे आहे तर त्यांच्याशी संवाद जर साधला आपण तर त्यांना मात्र अनुभूती कळू शकते बरं का आपली. असे हे दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जनीदास पाळू. मग असे हे संत अजून कसे असतात बरं? संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा जयो ते हे संत. कसे आहे तो संत? तर सत्याचा निश्चयो,
ते सत्याचा निश्चय आहे, सार्थकतेचा, म्हणजे आपण जे करतो आपल्याला जयापर्यंत नेतात की नाही संत, म्हणजे जे आहे कार्य आपल्याला तिथपर्यंत ते नेऊन सोडतात. प्राप्तीचा स्मयो ते हे संत. कसे आहेत बरं संत? तर चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जय. म्हणून संतांना शरण जा तुम्ही, असं आपल्याला रामदास स्वामी सांगतात. मग तुझं काय होईल बरं? तर अभिमान जाईल तुझा. आणि म्हणूनच महाराज आपल्याला काय सांगतात की तुला जर तिथपर्यंत जायचं आहे तर काय व्हावं लागेल? तर मूळ पदामध्ये आपल्याला रामदास स्वामी सांगतात की मनुजा होई सावधान, मनुजा होई सावधान, नरतनु दुर्लभ लाभली देवे, नरतनु दुर्लभ लाभली दैवे, तरी श्री हरी गुण गा, मनुजा होई सावधान. कथा पुराणे ऐकती श्रवणी, सावध ठेवी कान, मनुजा होई सावधान. दास म्हणे संतांची शरण जा, दास म्हणे संतांची शरण जा, ते सोडोनी अभिमान, मनुजा होई सावधान, होई सावधान, मनुजा होई सावधान. मनुष्याने सावध कसं व्हावं ते थोडक्यात आख्यानामध्ये बघूया. तत्पूर्वी कीर्तन परंपरेप्रमाणे थोडक्यात नामस्मरण करूया आणि मग आख्यानाकडे वळूया. आपण पण सर्वांनी नामस्मरण करावं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. आनंदी वाचा उदयोस्तु अजूबाई की जय. सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज की जय. परम पूज्य श्री सोनू महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आख्यान पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण पुन्हा पुन्हा केल्यावर त्याच्यात नाविन्य येतं, म्हणून पुन्हा पुन्हा करावं असं सांगितलंय महाराजांनी. भाग्यनगरीमध्ये रंगनाथ स्वामींचं
कीर्तन सेवा चालू होती. पंचायतन बरं का, चाफळचे समर्थ रामदास स्वामी, भाग्यनगरीचे केशव स्वामी, निगडीचे रंगनाथ स्वामी, वडगावचे जयराम स्वामी आणि ब्रह्मनाळचे आनंदमूर्ती असे हे पंचायतन तेव्हा शिवाजी महाराजांच्या जेव्हा काळामध्ये होते तेव्हा यांनी सर्व प्रकारे गुप्ततेने कामं केलेली आहेत. असे हे पंचायतन खूप गुप्ततेने सांगणे किंवा कामं करणे असं त्यांचं त्यावेळेसचं काम होतं. याचा शिवाजी महाराजांना बराचसा गुरु रामदास स्वामी गुरु असल्यामुळे बराचसा फायदा झालेला आहे. असं हे तिथे कीर्तन सेवा चालू होती रंगनाथ स्वामींची बरं का, कुठे भाग्यनगरीमध्ये. काय होता बरं विषय, तर मनुष्य देह हा जो दुर्लभ आहे ह्याचं सार्थकता कशी करावी आपण, असा विषय चालू होता. आता तिथे कीर्तन वगैरे म्हणलं की सर्वसाधारण कोण येणार बरं, तर म्हातारे असेच येणार. पण आताच्या भक्तीमध्ये जे चालू आहे तर युवा आणि युवती यांचा सुद्धा समावेश होऊ लागलेला आहे. आपल्याच कीर्तन भगिनीमध्ये एक छोट्यापासून मोठ्यापर्यंत जे सगळे वयस्कर प्रत्येक वयामधले आहेत तर ते सुद्धा किती आनंदाने कीर्तन सेवा करतात बरं, किती आनंदाने जे प्रस्तुतीकरण आहे त्यांचं ते करत राहतात. असंच म्हणून रंगनाथ स्वामींचं जिथे कीर्तन सेवा चालू होते तिथे एक आजी येत असत. एक म्हातारी कीर्तनास येई, एक म्हातारी कीर्तनास येई, नित्य नेमे करी वंदना सपाई, तिला वाटे की रंगनाथ यावे, तिला वाटे की रंगनाथ यावे, गृही आपुल्या ते भोजना सयावे. कुणी कीर्तन चालू असलं किंवा भागवतकार किंवा कोणीही असो आपल्या घरी न्यावं असं सगळ्यांना वाटतं बरं का. म्हणून कुणी कशा प्रकारची सेवा करतं, कुणी कशा प्रकारची सेवा करतं, कुणी जेवण्यासाठी बोलवतं, कुणी चहा पाण्यासाठी, कुणी नाश्त्यासाठी, असं कीर्तनकारांना बोलवतात. आणि म्हणून त्या आजीला वाटलं की नाही व आपणही बोलवावं, कोणाला, रंगनाथ स्वामींना बोलवावं. पण त्यांची अशी परिस्थिती नव्हती. त्या आजीची कशी होती बरं मग ती, असे दारिद्र बारीच छळियेले, अन्न वस्त्राविण नयनी अश्रू आले, एके दिवशी ते रडू कोसळीले, रंगनाथे हे सर्व ओळखीले. आता कसं असतं बघा, आता आपल्याकडे पैसा असला तर या कलियुगामध्ये देऊ नये अशी भावना निर्माण होते. पण कोणाकोणाकडे काही नसून सुद्धा ते सगळं काही करतात, अशा पण बाब आहे. 3 प्रकारचे लोक असतात की ज्यांच्याकडे संपत्ती भरपूर आहे पण ती देणे नाहीये, कोणाकडे काहीच नाहीये तर ते सगळं भगवंताला अर्पायला तयार आहेत. आणि तिसरे म्हणजे समसमान, जेवढं आलं तेवढं अर्पण करायचं. एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघही जण फिरण्यासाठी गेले असता एका ठिकाणी गेले ते, आणि भूक लागली म्हणून जेवायला मागितलं. आता ते काही डायरेक्ट त्यांच्या विषयात थोडीच गेले,
कॉस्ट्युम बदलून गेले त्यांचे. त्यांना जर ओळखलं असतं तर म्हणून त्यांनी शुद्ध मराठीमध्ये कॉस्ट्युम बदलून गेले. पण तिथल्या त्या गृहस्थाने खूप श्रीमंत होता तो. त्यांनी हाकलून लावला यांना. जा म्हणले, आमच्याकडे काही जेवण वगैरे नाहीये म्हणे. जाताना श्रीकृष्णांनी त्याला आशीर्वाद दिला की तुझ्याकडे भरपूर काही होईल, 10-12 बंगले, 20-25 गाड्या, म्हणायला काय जातंय, आपलं भरपूर चालू द्यायचं आपलं असं म्हणून. पुढे चालता चालता एक झोपडी होती तिथे. त्या झोपडीमध्ये ते 2 जण गेले तिथे आणि गेल्यावर भूक लागली म्हणून सांगितलं. तर भूक लागल्यावर तिथले जे गृहस्थ होते ते भिक्षा मागून आणायचे आणि आपल्या अतिथी आलेले म्हणून त्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना बसवलं आणि जे आपल्याजवळ होतं ते अर्पण केले. त्यांना दोघांनाही अर्पण केलं. किती अतिथी देवो भव. आपल्या इथल्या अतिथीचा सत्कार करणे, सन्मान करणे ही फार मोठी गोष्ट आहे, जी की महाराणा प्रताप जे आहेत, महाराणा प्रतापच्या मुलीनी चंपावतीनी त्यांना, महाराणा प्रतापला थांबवलेलं आहे. दुसऱ्या कसं असतं, लेकरांवर जेव्हा आपत्ती येते तेव्हा आईवडिलांना खूप दुःख होतं की आपल्या मुलांना हे असं बघायला नको. म्हणून ते जेव्हा अरण्यात होते, त्यांचं सर्व राज्य लुटलं गेलं, तर त्यांच्याकडे काही नसल्यामुळे खायचे सुद्धा खूप वांदे होते. तितक्यात त्यांची मुलगी चंपावती हिने आपल्या जी नावाची भाकरी होती ती जपून ठेवलेली असती, ती खाल्ली नसती. आणि तिथे तितक्या अरण्यामध्ये महाराणा प्रतापांजवळ एक जण येतो, मला खूप भूक लागली हो म्हणे. तितक्यात ती चंपावती आतमध्ये पळत जाती आणि थांबा बाबा म्हणून सांगती त्यांना. आणि ती जी भाकरी असती ती त्या अतिथीला खाऊ घातल्या जाते. केवढं अतिथीचं महत्व आहे हो आपल्या इथे. त्यांनीच तर भगवंत आपल्यावर रिसतो, म्हणजे आपल्यावर प्रेम करतो तो. अशा प्रकारे चंपावतीने जेव्हा ती भाकरी अतिथी देवो भव म्हणून त्याला खाऊ घातली आणि तितक्यात तिचा पाय अडकून तिच्या डोक्याला दगड लागला आणि अरावली पर्वतामध्ये तिची समाधी, म्हणजे तिला तिथेच पुरण्यात आलं. पण अशा या तिने महाराणा प्रतापांना, तुम्ही मुघलांना जाऊन मिळू नये, आपला धर्म आपण सांभाळायला पाहिजे, तर कितीही कठीण परिस्थिती येऊ तर आपला धर्म आपणच सांभाळावा. म्हणून अतिथी देवो भव तिने असा हा सांभाळला आणि महाराणा प्रतापांना तिने जाऊ दिलं नाही, मुघलांना मिळू दिलं नाही. की नाही बाबा, तुम्हाला माझी शपथ आहे की तुम्ही जाऊन मिळू नका. ही वेळ काय काही थोडा वेळच असती, जास्त वेळ टिकत नाही कोणचीही वेळ. पण वाईट वेळ जर आलेली असली की ती आपल्याला दीर्घ काळ वाटती किंवा मोठा स्पेस वाटतो त्याचा, आणि सुखाचा आलं की तो झटकन निघून जात असतो. तसंच प्रकृतीचा नियम आहे हा. दिवस झाले की रात्र येणार, रात्र झाली की दिवसही येणार, किंवा ऊन गेलं की पाऊस आणि पाऊस झाला की ऊन. अशा प्रकारे तिने जाऊ न देता धर्म सांभाळलेला आहे. अशा या कीर्तनातून आपण सुद्धा धर्म कसा सांभाळला जातो असं या चंपावतीने आपल्याला सांगितलेलं आहे. त्या आजीबाईंनी रंगनाथ स्वामींना सांगितलं की आपण यावं बरं का, पण डोळ्यात अश्रू आले हो असे की माझ्याकडे आपण यावं, पण काही नाहीये माझ्याकडे, दारिद्र्य भरपूर आहे. पण तिची मनाची पूर्ण इच्छा होती बरं का त्या आजीबाईची की नाही, आपल्याला बोलवायचंय, संतांना बोलवायचंय आपल्याकडे. संतांचे आपल्या दाराला पाय लागले की कसं वैभव मिळतं हे आपण आता पुढे आख्यानामध्ये बघूच या. त्यांनी सांगितलं की उद्या येतो उद्याच मी गे, चिंता काही करू नये बाई, तवती काहीच न बोले, एकाकी येत बरे बाई, येत मी बरे बाई, असं म्हणून सांगितलं.
तिला चिंता पडली. कारण की जे कीर्तनकार वगैरे जे असतात त्यांच्याबरोबर सगळा लवाजमा असतो. रंगनाथ स्वामींचा खूप प्रचंड असा थाट होता की त्यांच्याबरोबर सगळे वाद्य वाजवणारे असत आणि ते सुद्धा यायचे बरोबर. म्हणून आजीला चिंता पडली की कसं काय करावं म्हणून आता. मग तरी पण रंगनाथ स्वामींनी सांगितलं की तू काही हे करू नको, मी येतो उद्या. पण आता बाकीच्यांना कसं काय सांगायचं. त्या आजीबाई चतुर होत्या बरं का. त्या म्हणल्या की असं करा ना स्वामी तुम्ही की उद्याचं कुठलं तरी आमंत्रण घ्या आणि सगळ्यांना तिथं पाठवून द्या आणि तुम्ही सांगा माझं डोकं वगैरे दुखतंय म्हणून. होते की नाही आजीबाई चालाक. तर आणि तुम्ही माझ्याकडे येऊन जा. ही योजना ठीक आहे असं म्हणून तिने दुरूनच घर दाखवलं. आणि दुसऱ्या दिवशी काय सुंदर बेत होता बरं आजीने केलेला. ज्वारीच्या त्या कण्या शिजविल्या, 2 भाकरी दोघा केल्या, हरभऱ्याची भाजी पाला चटणी हिरवीच, हरभऱ्याची भाजी पाला चटणी हिरवीच. ज्वारीच्या त्या कण्या शिजवल्या, 2 भाकरी दोघा केल्या, हरभऱ्याची भाजी पाला चटणी हिरवीच. तोंडाला पाणी सुटलं की नाही. मग किती सुंदर बेत केला आजीबाईंनी. मग नंतर असं करता करता दुसरा दिवस उजाडला. आजीने ही तयारी केली आणि दारासमोर रंगनाथ स्वामींची स्वारी येऊन उभी राहिली. जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून ते तिथे येऊन उभे राहिले. आजीने आगतम सुस्वागतम इदम आसनम गृहीत्वम, म्हणजे यावं आतमध्ये बसावं, हे आसन आपण ग्रहण करावं म्हणून सांगितलं त्यांना. आणि रंगनाथ स्वामी तिथे येऊन बसले. आजींनी तो बेद वाढला आणि रामाला जेव्हा अन्न दाखवलं, नैवेद्य दाखवला, तेव्हा घास तोंडात घालणार की तितक्यात रामदास स्वामींची आठवण झाली त्यांना. की रामदास स्वामी म्हणतात ते, अरे रामबाबा तू काय बेद हे केलाय आणि एकटा खातोयस तू. तेव्हा रंगनाथ स्वामींना आठवण झाली रामदास स्वामींची आणि ते तिथे आले की आजी अजून एक जण संत येतात, आपण अजून एक पान तयार करावं. आजीने आपलं कॅल्क्युलेशन चालू केलं आणि भाजी आणि चटणी काय, गोदावरी मैया तर होतीच तिथे, येऊ द्या त्याच्यामध्ये, किती काही वाढली तरी काही फरक पडत नाही असं म्हणून त्यांनी दुसरं पान वाढलं. रामदास स्वामी आले आणि रंगनाथजी येऊन बसले, अन्न समर्पण रामा केले, अन्न समर्पण रामा केले, आणखी वाडा पात्र बोलले माझ्या भावाचे. असं म्हणून त्यांनी पात्र वाढलं. दोघांनी भोजनाचा श्लोक म्हणला आणि आता दोघंही जेवायला बसायचे की केशव स्वामींची आठवण आली दोघांनाही. परत आजीकडे बघितलं बरं का, आजीचे काय हे असेल प्रतिक्रिया. तर त्यांनी म्हणून आजींकडे बघितलं आणि आजींना विचारल्यावर आजींनी परत होकार दिला आणि सांगितलं. केशव स्वामी पण आलेले, 2-3 जण जेवायला बसले आणि वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदन्न वर्ण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, सीता कांत स्मरण, जय जय राम असं म्हणून हे 3 जण बसले जेवायला. पण पंचायतने होते त्यातले 2 जण राहिलेच की आपल्याला कशी आठवण येते.
की बुवा आपण एखादा पदार्थ केला वगैरे, याला खूप आवडतो बरं हा पदार्थ, अशी आठवण येते की नाही. तसंच गजानन महाराजांच्या याच्यात पण जेव्हा माधवनाथांना त्यांच्या शिष्यांना विडा दिला गजानन महाराजांनी की हा तुमच्या गुरूंना नेऊन द्या, तर ते जे शिष्य होते त्यांना वाटलं आपले गुरु कधी येऊन गेले इथे. मग जेव्हा माधवनाथांना तो विडा दिल्या गेल्यावर माधवनाथांनी त्यांच्या गुरूंनी सांगितलं की जेवायच्या वेळेस गजानन महाराजांनी माझी आठवण काढली, भोजनाच्या वेळेस आठवण काढली आणि हा विडा राहिला होता त्यांचा द्यायचा, म्हणून त्यांनी तुमच्यासोबत हा विडा पाठवलेला आहे. असं करून त्या तिघांना त्यांच्या लहान भावाची, बरं का, लहान भावाची आठवण झाली. कोण बरं लहान भाऊ? तर जयराम स्वामी आणि अभिराम स्वामी. आता आजींना सांगितल्यावर आजींना वाटले छोटे छोटे ते चतकोर मध्ये त्यांचं काम होऊन जाईल. बर, बोलवा म्हणे. पुन्हा बोलले ये जय रामा, आनंद मूर्ती ये अभिरामा, बाई वाढा 5 जणांना, जय जय रघुवीर समर्थ. असं आताच्या काळात आहे का? आधी आपलं बघितलं जातं आणि मग संतांना वाढल्या जातं. नाही बरं, आधी घरचे लोक राहिलेले आहे. बाहेरच्या लोकांना काय कमी पडलं तरी चालतं, पण हा आपला धर्म नव्हे, अतिथी धर्म हा नाहीये. तर आपल्या ताटातलं किंवा आपल्या घासातलं काढून घास द्यावा, हा आपला अतिथी धर्म आहे. अशा प्रकारे आपण असं करतो का? नाही, आज गोड पदार्थ केलेला आहे बरं का, कोणी 2 पाहुणे जास्त जर आले तर नाही तो बाजूला काढून ठेवून द्या आणि त्यांना काही वाढू नका. असं करू नका, कारण की त्यामध्ये सुद्धा भगवंत येऊन जातो बरं का. अतिथी रूपामध्ये भगवंत येऊन जातो, ते आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून दारी आलेल्याला आपल्या ताटातला घासातला घास सुद्धा द्यावा, असा आपला धर्म सांगतो. आणि हा काही अवघड आहे का? आपल्याजवळ भरपूर असतं भगवंतांनी दिलेलं, मग त्याच्यातलं थोडं आपण द्यायला काही हरकत आहे का? म्हणून पुढच्या पिढीला सुद्धा संस्कार रूपी जर द्यायचं झालं तर अतिथी देवो धर्म हा पण धर्म आपण त्यांना संस्कारामध्ये शिकवला पाहिजे. की कोणी आलं, दारी आलं तर त्याला काही नाही तर त्याच्या हातावर काहीतरी ठेवावं, किंवा नसलं काही तर साखर तरी द्यावी. साखरेचा हा एक सुलभ हे आहे की काही नसलं, आपल्या घरात कोणी आलं तर त्याला पाणी वगैरे विचारावं, पाणी द्यावं. हे आताच्या संस्कार द्यावेत मुलांना, नक्की द्यावे, म्हणजे आपले संस्कार हे पुढे चालतील बरं का. हा संस्काराचा वारसा आपण पुढे चालवलाच पाहिजे, म्हणूनच आपला धर्म स्थिर राहील बरं का. याने त्या आजींनी तितक्यातल्या तितक्यात करून ह्या 5 संतांना जेवायला बसवलं, पण ते संत पण अजून वाढा चाललं त्यांचं. त्या आजी थोड्या रडकुंड्या झाल्या बरं का. कशामुळे? तर भाकरी नसल्यामुळे. पण जेव्हा त्यांनी वाढायला सुरुवात केली आनंदाने, सर्व अन्न ते तसेच होते, हर्षे वाडी संत तृप्त दे, दिदले तुळशी पत्र ते, अनण्या बघते तो, वाडी तसे त्या पंचायतना. त्या आजीनी आनंदाने वाढलं बरं का, की माझ्यापर्यंत मला काही नाही राहिलं तरी चालेल, पण हे संत उपाशी नाही जाऊ द्यायचे. खरंच माहिती होतं का त्या आजीला की रामदास स्वामी, राष्ट्रसंत, केशव स्वामी, अभिराम स्वामी, जयराम स्वामी आणि रंगनाथ स्वामी हे पंचायतन किती देवा स्वरूप संत होते ते. पण तिने मागे पुढे न पाहता त्यांना अगदी तृप्त होस्तोर जेवू घातलं की नाही त्या आजीने. मग कसे असतात बरं संत? आपण जर संतांना भोजन दिलं तर ते आपल्याला परतून काय देतात? आनंदाचं सेवन देतात.
म्हणजे आपल्याला ते आनंद देतात. देवाचं जर चिंतन केलं तुम्ही तर तुम्हाला अमृताचं पान म्हणजे अमृत प्यायला मिळतं असं सांगितलेलं आहे. तर संतांना जर भोजन दिलं तुम्ही तर तुम्ही आनंदात राहाल असं संत मंडळी किंवा आपल्याला रामदास स्वामी सांगतात. जेव्हा एकनाथ महाराजांकडे किंवा एकनाथ महाराजांकडे एक आजी आल्या सहस्त्र भोजनासाठी, पण माझ्याकडे काही नाहीये बरं का महाराज, आपण यावं असं सांगून जेव्हा नाथ महाराज हरी त्यांचा मुलगा, त्याचा जो गर्व झाला होता त्याला तो सुद्धा कमी करायचा होता म्हणून हरीला सोबत घेऊन गेले महाराज. आणि तिथं गेल्यावर त्यांनी हरीनी स्वयंपाक वगैरे केला आणि नाथ महाराजांना जेवायला वाढलं. जेवायला वाढल्यावर जेवले नाथ महाराज आणि तिथे आता आजीला सांगितलं, आजी ही पत्रावळ तू उचलून ठेव आणि व्यवस्थित करून घे तिथे म्हणून. त्या आजीने पत्रावळ उचलली की दुसरी पत्रावळ तिथे हजर, तिसरी, चौथी, पाचवी असं करता करता जर 1000 पर्यंत मी जर गेले तर आपला वेळ याच्यातच संपून जाईल, म्हणून 1000वी असं करता करता 1000 ब्राह्मण जेवून गेले. याचं पुण्य त्या आजींना मिळालं. एकटे नाथ महाराज जेवले तेव्हा. असंच ज्योतिपंत हे पण सातारा प्रांतातले आहेत हे, तर त्यांना पण एका आईने असंच जेवायला बोलवलं. 1000 भोजनाचं फळ त्यांनी त्या आजींना दिलं. किती संत आपले मायाळू आणि कृपाळू आहे तो, की आपल्याला ते सतत काही ना काही आनंद स्वरूपी देत राहतात. म्हणून संतांचे भोजन, आनंदाचे सेवन, देवाचे चिंतन, अमृताचे पान, कण्या भाकऱ्या विदुरा घरी, तैसी ही म्हातारी जेऊ घाली. श्रीकृष्णांनी चांगलं पक्वान्नाचं जेवण सोडून विदुरा घरी आलेले ते काय खाण्यासाठी, तर कण्या खाण्यासाठी आलेले. असं करून यांनी 5 जणांनी पंचायतन जेवलेले आहेत. आणि जेवण झाल्यावर आजीला सांगितलं त्या किंवा तू तुझं ताट वाढून आण बरं. आपलं नेहमीचीच सवय सगळ्यांची, नाही होऊ द्या, नाही होऊ द्या, आम्ही नंतर बसतो, नंतर बसतो. पण रंगनाथ स्वामींनी काही ऐकलं नाही आणि आपलं पान वाढून आणायला सांगितलं त्या आजींना. आजींनी पान वाढून आणलं आणि त्यांना स्वतःच्या हाताने जेवू घातलेलं. किती त्या आजीचे भाग्य आहे की संतांनी स्वतःच्या हाताने जेवू घातलेले. जेवण झाल्यावर जेव्हा डोळ्यातून अश्रू वाहायला लागले घळघळ, आता संतांचा जेव्हा जेवू घालतात ते म्हणल्यावर ते आनंद स्वरूप जे अश्रू आहे ते तर वाहणारच आहे. मग रंगनाथ स्वामींनी रामदास स्वामींना सांगितलं की आपण अधिकाराने मोठे आहात, या आजींना काय द्यायचं ते आपण द्यावं. मग हस्तमस्तकी ठेवितात दा पावली असे सौख्य संपदा, सर्व हरिले दैन्य आपदा, नमनत्व असो सद्गुरु पदा. म्हणून सद्गुरूंच्या पायाचं नमन कधी पण करावं. वंदन ही भक्ती 9विधा भक्तीपैकी सांगितलेली आहे आपल्याला. जेव्हा आपण नमस्कार स्वरूप करतो तेव्हा चिंता आणि काळजी आपण त्यांच्या चरणावर वाहत असतो. म्हणून आपली चिंता आणि काळजी त्या साधूला लागत असती ज्याच्या आपण पाया पडतो. अशा साधूची चिंता लागली. इथे त्या आजीच्या डोक्यावर हात ठेवला आणि ती आजी सौख्य संपदांनी युक्त झाली. आणि काय झालं, तिचं दैन्य आपदा हे सर्व रामदास स्वामींनी हरण केलं. कसं तर म्हणून तुम्ही नमन करा. नमन केल्यावर जो आशीर्वाद मिळतो तुम्हाला तो लाख स्वरूपाचा असतो. लाख म्हणजे रुपये नव्हे बरं का, ते रुपये तर केव्हाच संपून जातात, पण हा आशीर्वाद चिरकाल टिकणारा असतो. म्हणून
वेण्णा स्वामी म्हणतात की कसं आहे बरं, त्यांची अनुभूती कशी आलेली त्यांना, की त्या म्हणतात की शब्द आकाशी मला, शब्द आकाशी मला, आत्माराम अवघा झाला, आत्माराम अवघा झाला, आम्ही अबोल अबोल, अबोलची बोलू बोल, अबोलची बोलू बोल, शब्द आकाशी मला, शब्द आकाशी मला. शेवटी भगवंत तू आणि मी एकच झालो की तेव्हा शब्द कुठे राहतात बोलायला. म्हणून वेण्णा स्वामी म्हणतात की आत्माराम हा अवघा झालेला आहे. म्हणजे आत्मा आणि राम हे दोन्ही सुद्धा जेव्हा एकरूप झाल्यावर मग काही बोलायचा प्रश्नच राहत नाही. म्हणून आम्ही अबोल अबोल, आम्ही म्हणजे बोलायचा तिथे शब्दच पुरत नाही किंवा शब्द सापडत नाही बोलायला. म्हणून अबोलचे बोलू बोल, आपण न बोललेलं बोलण्यामधून कळून येतं असे वेण्णा स्वामी सांगतात. मग त्या आजीच्या डोक्यावर जेव्हा हात ठेवला गेला तेव्हा त्यांना काय झालं बरं, तर आनंद समाधी लागली त्यांना, त्या आजींना. म्हणून रामदास स्वामी म्हणतात बरं का, नाम तिचे आनंदी ठेविले रामदास गुरुराये, दुर्लभ संत समागम भाग्योदय तास श्री गुरु पावे. त्या आजीचं नाव आनंदी ठेवलं बरं का. आनंदी ठेवल्यानंतर रामदास स्वामी गुरुरायांनी ठेवलं त्यांचं, आणि तेव्हापासून ती आनंदातच राहू लागली. याच्या पुढे लागतं काय हो, काहीच लागत नाही. जेव्हा आपण गुरूंच्या चरणाशी जातो तेव्हाच ते आपली जी वासना आहे किंवा जे आपलं दैन्य आहे, पाप आहे, हे हळूहळू गुरु आपल्याकडनं घेऊन घेतात. पण आपण त्यांचं ऐकावं बरं का, त्यांनी काय सांगितलं ते ऐकावं गुरूंनी. म्हणून दुर्लभ संत समागम, जिथे संतांची मांदियाळी आहे ही आपल्या इथेच आहे बरं का, बाकी कुठेही तुम्हाला दिसणार नाही संत मंडळी. म्हणून जिथे संत दिसले तिथं आवर्जून जा, तुम्ही त्यांच्या दर्शनाला जा. त्यांनी सांगितलेल्या कथा पुराण हे सर्व अगदी व्यवस्थित ऐका. काय सांगावं, त्याच्यातून भगवंताच्या जवळ चरणाशी जाताल तुम्ही, की त्यांनी सांगितलेलं आत्मसात केलं. त्यांनी एखादी एवढी जर गोष्ट सांगितली ना, आपण ती जर आचरणात आणली आपल्या, तर भगवंत आपल्यावर खुश होणार नाहीये का. आपण त्याच्या चरणाशीच जाऊ तिथे. म्हणून दुर्लभ संत समागम भाग्योदय त्यास श्री गुरु पावे. असा जो भाग्याचा आहे त्याला श्री गुरु राव पावणार नाही का बरं, त्यांची कृपा होणारच होणार आहे. म्हणून या आनंदीबाई ज्या आहे ह्या हैदराबादला, यांची आजही समाधी आहे तिथे वास आनंदीबाईचा मठ म्हणून तिथे वास्तू आहे ती. तर आपण सर्वजण जर नामस्मरणात राहिलो, गुरूंनी दिलेल्या आपल्याला नामस्मरणात जर राहिलो, तर नक्की या आनंदीबाईची जशी स्थिती आहे तशी व्हायला वेळ लागेल का. पण सद्गुरु कृपा ही आधी पाहिजे बरं का. त्याच्यासाठी सद्गुरू आधी पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलेलं करावं, की त्यांच्या घरी जाऊन नुसतं तुम्ही कामे सेवा म्हणून जर केली आणि या दांडोरा जर पिटत बसले तर त्याचा उपयोग नाहीये. ही गुरुकृपा कधीच होणार नाही तुमच्या. तर त्यांनी जर तुमच्यापासून ते जर दूर असतील तर त्यांनी सांगितलेलं जे आहे ते तुम्ही आचरणात आणा आणि त्यांची सद्गुरु कृपेस तुम्ही निश्चित त्यांच्या कृपेला पात्र व्हा. म्हणून जर कृपेला जर प्राप्त व्हायचं असलं तर रामदास स्वामी आपल्याला मूळ पदामध्ये सांगतात की
कसा हो तू तर मनुजा होई सावधान. नर्तन दुर्लभ लाभली दैवे तरी श्री हरी गुणगान. मनुजा होई सावधान. सास म्हणे संतांची शरण जा. दास म्हणे संतांची शरण जा. ते सोडोनी अभिमान. मनुजा होई सावधान. होई सावधान. मनुजा होई सावधान. ही जी झालेली सेवा आहे ही माझ्या गुरुचरणांशी अर्पण करते मी. आणि जे चांगलं आहे हे माझ्या गुरूंचं आहे की त्यांनी मला कीर्तन सेवेला उभं केलेलं आहे. अशा या सद्गुरु कृपा लाभलेल्या माझ्या गुरूंना मी साष्टांग नमस्कार करते. आणि जे चांगलं आहे हे माझ्या गुरूंचं आहे आणि जे चुकलं आहे ते आपण मला वापस करावं. आणि ऑनलाईन जे श्रोते भाऊ बहिणी आपण जे कीर्तन श्रवण केलंय तर आपले सुद्धा धन्यवाद मानते मी की आपण आज कीर्तन सेवा ऐकली माझी. झाले कीर्तन शेवट गोड करा. मनी धरा श्री जानकीच्या भरा. कीर्तन रंगे वाजवा करटाळी. नाम घोषे पातका होय होळी. हेतून कल्याण साम्राज्य सुख राशी. उठा अवघे ओवाळा राघवासी. सुखसहिता दुःखरहिता निर्मळे कांता. कलमल धना गणा स्वामी समर्था. नकळे ब्रह्मादिक अंत अनंता. तू आम्हाला दे जय कृपावंता. जय देव जय देव जय करुणाकरा. आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव जय देव माये विन माहेर विश्रांती ठाव. शब्द अर्थ लाभे बोलणे भाव. सद्गुरु प्रसादे सुलभेने पाव. रामी रामदासा पडला सद्भाव. जय देव जय देव जय करुणाकरा. आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव जय देव. कौस्तुभ महाराजांचे पण खूप शतशः धन्यवाद आणि आपल्यालाही पण धन्यवाद करते. झालेली सेवा सद्गुरु चरणार्पणमस्तु. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेच आता. उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे. त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जया वाटते रामदृष्टी असावी. जया वाटते निर्गुणी ओळखावी. जया वाटते पूर्ण शांती मिळावी. तेने वृत्ती ही रामदासी धरावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आनंदी वाचा उदयोस्तु अजूबाई की जय. सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज की जय. परम पूज्य श्री सोनू महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.